श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बाजूचं बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका। त्याने काय होईल, माझा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत आणि महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला पोहोचत राहतील तुमच्यापर्यंत। त्यामुळे बेल आयकन नक्की दाबा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर बघा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि त्याच दिवशी आलेली आहे अमावस्या। अमावस्येचा प्रारंभ कधी होणार आहे ते आपण प्रथम पाहूयात। म्हणजेच आज बुधवारी रात्री 8:11 अमावस्येचा प्रारंभ होणार आहे पहा। तर तो गुरुवारी त्याची समाप्ती होणार आहे संध्याकाळी 5:27 तर हा जो काळ आहे तर हा मार्गशीर्ष अमावस्येचा काळ असणार आहे। तर जर तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करायचे असेल किंवा तुमचे उद्यापन राहिलेले असेल आणि तुम्हाला ते करायचे असेल तर तुम्ही गुरुवारी मनामध्ये कुठलीही शंका अशंका परंतु अजिबात मनामध्ये आणू नका की अमावस्या आहे मग उद्यापन केलं तर चालेल का, सुवासिनींना जेवू घातलं तर चालेल का, दान धर्म केला तर चालेल का। तुम्ही निश्चिंत होऊन उद्यापन करू शकता। तुम्हाला जर अमावस्या संपल्यानंतर 5:30च्या नंतर तुम्हाला जर उद्यापन करायचे असेल तर त्या काळामध्ये पण तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला त्यावेळेस तुमच्याकडे वेळ नसेल, कुठं जायचं वगैरे असेल तर तुम्ही अमावस्येच्या काळामध्ये पण उद्यापन करू शकता पहा। तुम्हाला तर माहीतच आहे अमावस्येला हे अशुभ मानलं जात नाही। तुम्हाला माहीतच आहे की दिवाळीचे जे आपण लक्ष्मीपूजन करतो ते अमावस्येलाच करत असतो। त्यामुळे कुठलीही शंका अशंका मनामध्ये न ठेवता मार्गशीर्ष महिन्याचे जे उद्यापन आहे ते तुम्हाला करायचं आहे पहा। त्यामुळे कुठलाही मनामध्ये प्रश्न अशंका कुशंका मनामध्ये आणू नका की या गोष्टी केल्यानंतर काही याचे वाईट परिणाम वगैरे तर होणार नाहीत ना, अशा शंका मनामध्ये बाळगू नका। बिंदास होऊन तुम्हाला मार्गशीर्षचे उद्यापन जे आहे तुम्हाला करायचे आहे। माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी काही महत्त्वाचे काम करायचे आहे। त्यामध्ये फरशी पुसणे हे काम पण तुम्हाला आवर्जून करायचे आहे पहा। बरेच जण गुरुवारी फरशी पुसत नाहीत तर तुम्ही म्हणाल मग गुरुवारी फरशी पुसत नाहीत तर तुम्ही कसे म्हणता, कारण की त्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे तुम्हाला फरशी त्या दिवशी नक्कीच पुसायची आहे। फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र आणि थोडीशी हळद आणि खडे मीठ टाकायचे आहे आणि याने तुम्हाला स्वच्छ अशी फरशी तुम्हाला पुसून घ्यायची आहे। आपला मुख्य दरवाजा जो आहे तो आपल्याला छान मस्त चकाकी आपल्याला करायचा आहे। माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी आपल्याला करायची आहे बघा। आपण लक्ष्मी पूजन कधी करत असतो तर आपल्याला लक्ष्मी पूजन जे आहे ते नक्कीच आपण दिवाळीला म्हणजेच अमावस्येच्या दिवशी करत असतो। तर अमावस्येच्या दिवशी वेळ आपण लक्ष्मी पूजन करतो, इतका मोठा दिवस आपण साजरा करत असतो। मग अमावस्येच्या दिवशी वाईट कसे असतील, फक्त काही वाईट ठिकाणी काही वाईट ज्या प्रवृत्तीचे लोक असतात ते लोक या दिवसाचा वाईट असा उपयोग करतात, म्हणजेच तंत्र मंत्रासाठी ते उपाय करतात, त्याचा वापर करतात। म्हणून आपण कधी अमावस्येच्या दिवशी थोडेसे आपल्या मनामध्ये शंका उत्पन्न होतात पहा। बघा, आपल्याला हा जो दिवस आहे तो आपल्याला चांगल्या कामांसाठीच म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरावरती तिचा कृपा आशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला वापर करायचा आहे पहा। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय पाहणार आहोत जो तुम्हाला मी अतिशय साधा आणि सोपा सांगणार आहे। गूळ घ्यायचा आहे पहा। गूळ आणि 2 लवंगांचा हा उपाय असणार आहे। अमावस्येच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्या जीवनात जो काही त्रास आहे, जे काही तुमचे अडथळे आहेत ते सर्व दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची अखंड आपल्यावरती कृपा होणार आहे पहा। तर पहा, आपल्याला
या उपायासाठी गूळ आणि लवंगा लागणार आहे, तर गूळ आणि लवंगांचा हा उपाय आपण करणार आहोत। त्या उपायासाठी तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे आणि 2 लवंगा टाकून घ्यायच्या आहेत। लवंगा जे आहेत त्या पहा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, ती अखंड लवंगा असाव्यात याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। पहा या उपायासाठी पहा आपल्याला तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे। या तांब्यामध्ये तुम्हाला गूळ आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला हा तांब्या घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात म्हणजेच भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे। तर हे पाणी तिथे गेल्यावर ते तुम्हाला भगवान शंकरांवरती अर्पण करायचे। पहा तर बघा हे पाणी आपल्याला कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे आणि हे का अर्पण करायचं, आपल्या जीवनातील लक्ष्मी प्राप्तीतील जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी, आपल्याला जीवनामधील जे काही कटुता निर्माण झालेली आहे, नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी, हे तुम्हाला दूर करण्यासाठी आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे। पहा आणि लवंगा जे आहे ते कशासाठी, तर तुम्हाला माहितीच आहे की लवंग हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे। तर या लवंगेचा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजेच लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी वापर करायचा आहे। पहा तर पहा प्रथम आपल्याला पाणी कशा पद्धतीने अर्पण करायचे ते पण आपण पाहूया। तुम्हाला शिवलिंगावरती अशोक सुंदरी माताची जागा माहीतच असेल, ते तुम्हाला माहिती असेल तर अशोक सुंदरी पासून तुम्हाला शिवलिंगापर्यंत आपल्याला पाण्याची धार लावायची आहे आणि तुम्हाला हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे। पहा ते पाणी आपल्याला भगवान शिवशंकरांवरती उरलेलं पाणी जे आहे ते ओतायचं आहे आणि हे पाणी ओतत असताना तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे। पहा तुम्हाला जर समजलं नसेल तर मी तुम्हाला परत एकदा सांगते की ते कसं तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे। की तुम्हाला माहितीच आहे अशोक सुंदरी जी आहे ती शिवलिंगावरती तिची जागा जी असते ते बरोबर शिवलिंगाच्या मधोमध असते। पहा एक जाड रेषा जी असते ना, पहा जलधारे चालू होते तिथून जलधारा पाणी जिथे वाहते तिथे अशोक सुंदरी मातेची जागा असते। हे तुम्हाला पाणी तिथून जे ओतायला सुरुवात करायची आहे ते सरळ ओतत तुम्हाला शिवलिंगापर्यंत हे पाणी अर्पण करायचं आहे किंवा ओतायचं आहे आणि बाकीचे जे उरलेलं पाणी आहे ते सर्व पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे। पहा आणि ते पाणी अर्पण करून झाल्यावरती तुम्हाला मनोभावे भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही त्रास, दुःख, दारिद्र्य आहे ते सर्व दूर होऊ दे आणि अखंड माझ्यावरती, माझ्या घरावरती अखंड लक्ष्मीची कृपा होऊ दे, अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे। घरातील वाईट जी काही बाधा असेल ते सर्व दूर होऊ दे, जे काही वाईट दोष असतील, शक्ती, नकारात्मक शक्ती असतील त्या सर्व दूर होऊ दे, तंत्र मंत्र जर कोणी केलेले असतील ते सर्व दूर होऊ दे, अशी तुम्हाला भगवान शंकरांकडे प्रार्थना करायची आहे। भगवान शंकर जे आहेत असे देवता आहेत ना जे भक्तांच्या छोटेशी भक्तीला सुद्धा प्रसन्न होतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला अत्यंत प्रभावशाली उपाय हा आवर्जून तुम्हाला गुरुवारी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी नक्कीच करायचा आहे। याचा जो तुम्हाला रिझल्ट आहे तो नक्कीच 100% भेटणार आहे। हा जो उपाय आहे पहा तो अतिशय साधा सोपा सरळ उपाय आहे, सर्वजण करू शकतील असा एकदम साधा उपाय आहे, म्हणून हा उपाय तुम्हाला प्रत्येकानेच करायचा आहे। पहा हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुम्हाला जाणवेल की आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे, दुःख आहे तर ते दूर होत झाले आहे। अशा पद्धतीने आपल्याला गूळ आणि लवंगांचा उपाय करायचा आहे। पहा नक्की करून बघा आणि तुम्हाला ह्याचा फायदा नक्कीच होणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांचरणी अर्पण करते। नंतर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।